सरकारचं करायचं काय? या ईव्हीएम मशीनवर निवडून येणाऱ्या सरकारचं करायचं काय? इथून पुढे बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्याच पाहिजे. इथून पुढे निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्याच पाहिजे. लढेंगे जितेंगे, लढेंगे जितेंगे. आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. एक मराठा, एक मराठा. जे उपोषण आपण आता सामूहिक पद्धतीचं घेणार असं म्हटलं, नक्की काय रूपरेषा असणार आहे? कारण यापूर्वी आपण स्वतः आमरण उपोषण केलं, आता सामूहिक उपोषणची रूपरेषा काय ठरली? आमरण, पण घराघरातले मराठी आता अंतरवली एका जागेवर बसणार, गावागावात नाही बसणार कुणी. राज्यभरातले मराठी एका जागेवर येणार. मग ते 10 असले तरी बसणार, 1000 असले तरी बसणार, 1,00,000 मराठी बसले तरी बसणार. आमरण उपोषण 100% अंतरवालीत होणार आणि ते ताकदीनं होणार आहे. पण तारीख सरकार झाल्याशिवाय नाही. मग पुढे ढकली देईन पाहिले सर, ते लय चाबरे येते, ते लगेच पुढे ढकली देईन. ते सरकारने बनायचं लवकर. ते म्हणते याला मरू द्या आधी उपोषण मग सरकार बनून, तो राष्ट्रपती राजवटलो लय चाबरे येते. त्यामुळे त्यांचं सरकार झालं की मी तारीख डिक्लेअर केलीत. पण बहुतेक मुंबई सुद्धा होऊ शकतं आमरण उपोषण. धन्यवाद. दर्शनासाठी आलोय, बाकी काय नाही. असलं तर मी बोलत असतो, मी लपवून ठेवत नाही काय. मलाही माहित नव्हतं मी दर्शनाला चाललोय आणि इतक्या ताकदीनं समाज उसळून बाहेर निघल म्हणून मलाही वाटलं नव्हतं, कारण आम्ही सांगितलंच नव्हतं. परंतु समाज आता पुन्हा एकदा पेटून उठलाय स्वतःच्या लेकराला न्याय देण्यासाठी, आरक्षणासाठी ते घेणार आहे. सामूहिक आमरण उपोषण होणार आहे. आरक्षणाचा लढा अजून संपलेला नाही, एखादं सरकार अजून अस्तित्वात आलेलं नाही, काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत. याकडे कशा पद्धतीनं बघता? नाही होईल ना, ते केले शुद्धम खाते नाही. इतके खटाटोप काय हलकाला ते येणार, कुणीतरी येतेनच. आम्ही बी येणार, पुन्हा उपोषण करणार, आम्ही सोडणार नाहीत. बहुतेक अशी शक्यता आहे मुंबईसुद्धा आमरण उपोषण होऊ शकतं, मुंबईसुद्धा होऊ शकतं. सामूहिकता सुद्धा फायनली आमचं की अंतरवालीतच सामूहिक उपोषण करायचं. घराघरातले मराठी हे अंतरवालीतच येणार आहेत ते सामूहिक उपोषण. तुम्ही म्हणतो पण मुंबईसुद्धा होऊ शकतं. देवेंद्र फडणवीसांनीच आरक्षणाची वाट लावली असं तुम्ही मागच्या उपोषणाच्या वेळेस अनेकदा म्हणतात. तेच मुख्यमंत्री होण्याची शक्यता पुन्हा एकदा बदलत आहे. ते जर मुख्यमंत्री झाले तर पुन्हा आरक्षणाची वाटचाल कशा पद्धतीने असणार आहे? सगळे कोणी आलं तरी मराठ्यांपेक्षा मोठं कोणी नाही या राज्यात. कोणी पण येऊ दे, आम्ही सज्जेत ना. कोणी पण येऊ दे, आरक्षण घेणार ओबीसीतूनच. पुऱ्या महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणात 100% गेल्याशिवाय मी हटत नाही. म्हणून तर सामूहिक आमरण उपोषण अंतरवालीला लावलं आहे आम्ही. ते फायनल आहे आमचं. पण मराठ्यांचा बी लय आग्रह आहे. मुंबई एखाद्याच मुंबईसुद्धा होऊ शकते. दादा, अनेक आमदार हे नूतन मराठा समाजाचे झालेले आहेत, त्यांना काय नेमक्या सूचना असतील किंवा कशा पद्धतीने त्यांनी वागलं पाहिजे, काय सांगा? त्यांनाच नाही, नुसते मराठ्यांचेच नाही तर सगळेच ओबीसी सुद्धा मराठ्यांनी निवडून दिलेत. त्यांना सगळ्यांनाच मराठा आरक्षणाचा विषय मांडावा लागणार नसता. रस्त्यावर मराठी फिरून देणार नाहीत. कारण तुमचे लेकरं आता मोठे झाले, तुम्ही आमदार झालात, मंत्री झालात, आमच्या लेकराचं काय किंवा प्रश्न घराघरातला मराठा आता विचारणार. आणि आम्ही सामूहिक उपोषण करायला सज्ज झालो. दादा, खरं तर जसे की आपण म्हणत होतो की जर का आम्ही उभा केले असते तर सोपडा साफ झाला असता. मात्र तुम्ही उभा न करता सुद्धा अनेक ठिकाणी सोपडा साफ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. विशेषतः सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी, माढा आणि करमाळा या ठिकाणी मोठा फटका एकंदरीत बसलेला पाहायला मिळाला. काय नक्की चित्र असू शकतं आता? नाही, ज्या गोष्टी केल्या नाहीत त्याला छाती बडायची सवय मला नाही. मी आणि माझा समाज मैदानातच नाही. त्यामुळं दोरी पूर्ण मराठ्यांच्या हातात होती. मालक तो होता, त्यालाच ठेवलं. कोणाच्या दावणीला मी मराठा समाजाला बांधलं नाही, कारण त्या समाजाला मी मायबाप हे शब्द वापरतो. मग मी जर खास त्यांचा मुलगा आहे तर मी अशी फरफट त्यांची करू शकत नव्हतो, त्यांना संकटात सोडू शकत नव्हतो. की त्यांना सांगितलं तुम्हाला जे करायचं ते करा, त्यांनी केलं. मी फरफट केली नाही. माझा ऐकतोय म्हणून मी याचं काम करायला सांगितलंच नाही मराठा समाजाला. मोकळा सोडला मराठा समाज. त्यामुळे कोणी पडलं कोण आलं मी मैदानातच नाही आहे. मग पडलं लगेच म्हणायचं मायामुळं मी त्यात मोडतलं. मी मैदानात असतो ना, समीकरण जर जुळलं असतं ना, सोपडा सापच केला असतं. 100% सांगतो तुम्हाला. दादा, खरं तर अनेक वेळा मनोज दादा सोलापुरात येणार म्हणलं की हे चौक अनेक वेळा भरलेलं होतं. मात्र आज कुठेतरी परिस्थिती वेगळी दिसते. तरुणांची आणि समाजातील लोकांची संख्या कमी दिसते कुठेतरी. आता आम्ही म्हणतो दर्शनाला चाललो होतो आणि तुम्हाला दाखवायची का पब्लिक? मग हे बघा, हे काहीच नियोजित नाही. पंढरपूरला दर्शन आणि आई तुळजाभवानीचे दर्शन दोनच गोष्टी आहेत. मी कधी नाही खोटं बोलतो, पत्रकारात नाही बोलत बा. आपलं सत्य मी नाही बोलत कधीच. कारण आमच्यासाठी पत्रकार बांधवांनी एवढा जीव तोडलेला आहे.
या गोरगरिबाचा प्रश्न मार्गी लावा म्हणून. आणि मी ते तोंड चटक्या नाही आहे, तोंडापुरतं आलं की गोड बोलायचं. खरोखरच मराठ्याची इतकी ताकद यांनी पण लावली होती. त्याच्यामुळे मी यांना खोटं बोलत नाही. निवेदन करायचं मी सांगितलं बाबा मी फक्त दर्शनाला जाणार एवढंच सांगितलं होतं. अहो बाबा इतके आले की मग गाड्या आवरवर आता शिकते परेशान झालो आम्ही. 6-7 किलोमीटरवरती गाड्या होत्या, इतके लोक आले. इथं नुसता ट्रेलर बी नाही हो, आणखी लय मजा येणार पुढं. नुसतं आरक्षण देऊ नका म्हणा, कचका टाकायचं तुम्हाला.